राज्यात मान्सूनची प्रतीक्षा आता संपली आहे। सोमवारपासून मान्सूननं आगेकूच करत संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला सुरुवात केली आहे। गेले 2 दिवस सुरू असलेली पावसाची रिमझिम सुखावणारी आहे। गेले कित्येक दिवस नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते, मात्र पावसाच्या सरींनी नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार आज मुंबईसह उपनगर, रायगड आणि पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला असून जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तसंच सिंधुदुर्ग, सातारा, घाटमाथा आणि पुणे जिल्ह्यामध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे। उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असल्यानं या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यात एकीकडे अनेक ठिकाणी छापेमारी करून भेसळ रोखण्याचं काम करणाऱ्या तुकाराम मुंढे यांचं कौतुक सुरू असलं तरी काही भुरट्या आणि विकृत लोकांकडून त्यांच्या विरोधात राग व्यक्त केला जात असल्याचं चित्र समोर आले। कल्याणमध्येही असाच काहीसा प्रकार घडलाय। कोणत्याही टपरीवर गुटखा मिळत नाही म्हणून एका परप्रांतीय व्यक्तीनं तुकाराम मुंढे यांच्या विरोधात व्हिडिओ करत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय। दुर्गाप्रसाद पांडे असं आरोपीचं नाव असून खडकपाडा पोलिसांनी त्याला गजाआड केले। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात गुटखा बंद केला असून गुटखा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात मोक्का लावण्याचं जाहीर केलं आहे। तुकाराम मुंढे यांच्या या इशाऱ्यामुळे बहुतांश ठिकाणी गुटखा बंद झाला आहे। कल्याणमध्ये हे चित्र आता सध्या पाहायला मिळते। महाराष्ट्र पोलीस दलातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी राज्याचे डॅशिंग IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आली आहे। गृह विभागाने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केलेत। या मोठ्या फेरबदलामुळे पोलीस दलासह राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले। या बदली प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदांची परस्परांमध्ये अदलाबदल करण्यात आली आहे। विश्वास नांगरे पाटील हे आपल्या शिस्तबद्ध आणि धडक कार्यपद्धतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात। तुकाराम मुंडे अजून थोडे चांगले वागले तर दुधाचे भाव वाढल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांना तिथं ठेवायला पाहिजे। माझ्या भागात गुटखा विक्री बंद झाली आहे। सरकार जे करू शकत नाही ते एका अधिकाऱ्यानं करून दाखवले। गावातील गुटखा विक्री बंद झाली, मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दात शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी काल विधान परिषदेत अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचं कौतुक केलं। तसंच मुंढेंना दुधाच्या भेसळीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन कडू यांनी सभागृहात बोलताना केलं। सरकार तुमचं आमचं सगळ्यांचं आहे, पण अजूनही दुधातील भेसळ कमी झाली नाही, त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण 10 ते 15% वाढले, असं कडू म्हणाले। सरकार आपलं आहे, बोलू नको बाबा असं म्हणणाऱ्यातील आम्ही नाही, एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही इथं बोलतोय, असंही कडू यांनी सभागृहात म्हटलं। तब्बल 15 दिवस उशिरानं आलेल्या पावसानं गेल्या काही तासांमध्ये मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईला झोडपून काढले। हवामान खात्यानं मंगळवारी मुंबईत मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली होती। त्यानंतर पावसानं मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात चांगला जोर धरलाय। मंगळवारी रात्रीपासून मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे, तर वसई आणि विरार, पालघरलाही पावसानं झोडपून काढले। या पावसामुळे मुंबईत नेहमीच्या प्रथेप्रमाणे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील ट्रेन 15 ते 20 मिनिटाच्या विलंबाने धावत आहेत, त्यामुळे आज ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास खडतर ठरणार आहे। फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला UK न्यायालयाकडून मोठा धक्का बसलाय। लंडन हायकोर्टानं बँक ऑफ इंडियाच्या बाजूने निकाल दिलाय। नीरव मोदीला जे 100 कोटी रुपयाहून अधिक कर्ज आहे ते परत करण्यास जबाबदार धरलं आहे। मंगळवारी निकाल देताना लंडन कमर्शियल कोर्टाचे न्यायाधीश सायमन टिंकलर यांनी स्पष्ट केलंय, नीरव मोदीने बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जासाठी वैयक्तिक हमी दिली होती आणि आता तो ती रक्कम परत करण्यास कायदेशीररित्या बांधील आहे, असं म्हटलंय। न्यायालयानं यावेळी नीरव मोदीकडून सुमारे 38.8 कोटी रुपये इतकी मूळ कर्ज रक्कम देणे बाकी आहे। या व्यतिरिक्त बँकेच्या अटीनुसार या रकमेवर व्याजही आकारले जाईल, असं म्हटलंय। नीरव मोदीने न्यायालयात बँकेच्या दाव्याला आव्हान दिलं होतं, त्यावर ही सुनावणी करण्यात आली। महाराष्ट्रानंतर आणखी एका भाजप शासित राज्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। थेट मुख्यमंत्री बदलाची चर्चा तेथील राजकीय वर्तुळात सुरू आहे। विशेष म्हणजे एक नाही तर तब्बल 3 राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना हटवण्यात येणार असल्याची चर्चा विरोधी पक्षांमध्ये जोरदार सुरू आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे सध्या जमिनीच्या वादात अडकले असून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे। त्याचवेळी त्यांना विरोधी पक्षाकडूनही पाठिंबा मिळतोय। समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव
यांनी मोहन यादव यांच्या समर्थनार्थ निवेदन जारी केले. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या विरुद्ध कट रचला जात असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केलाय. त्याचवेळी त्यांनी भाजप शासित राज्यातील 3 मुख्यमंत्र्यांना हटवण्यात येणार असल्याचा दावा केलाय. अखिलेश यादव यांच्या दाव्यामुळे फक्त उत्तर प्रदेश नाही तर आणखी 2 राज्यातील राजकारण चांगलंच तापले. जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक एलन मस्क यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार मस्क यांच्या संपत्तीत एका दिवसात तब्बल 146 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. यामुळे त्यांची एकूण संपत्ती 757 अब्ज डॉलर्सवर आली आहे. विशेष म्हणजे हा तोटा वॉरेन बफेट यांच्या आयुष्यभराच्या एकूण कमाईपेक्षाही जास्त असल्याचं म्हटलं जातंय. मस्क यांच्या संपत्तीत झालेल्या विक्रमी वाढीमागे स्पेसएक्सच्या ऐतिहासिक IPOची मोठी भूमिका होती. कंपनीचं मूल्यांकन $2 ट्रिलियन पुढे गेल्यानंतर मस्क यांची संपत्ती एका वेळी $2.27 ट्रिलियन पर्यंत पोहोचली होती. मात्र आता त्यात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो जेव्हा जोमाने खेळतो तेव्हा एक नव्हे तर अनेक विक्रम त्याच्या पायाशी लोटांगण घालतात. हेच फिफा वर्ल्ड कप स्पर्धेतील उझबेकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळालं. लिओनेल मेसी, किलियन एम्बाप्पे मैदान गाजवत असताना रोनाल्डोला फार काही चमक दाखवता आली नव्हती आणि त्यामुळे त्याचे चाहते निराश होते. पण त्याने सर्व उणीव मंगळवारी झालेल्या सामन्यात भरून काढली. त्यानं 2 गोल करून पोर्तुगालसाठी महत्त्वाच्या सामन्यात निर्णायक खेळ केला. पोर्तुगालनं 5-0 अशा फरकानं हा सामना जिंकून बाद फेरीच्या दिशेनं आगेकूच केली. तर दुसरीकडे रोनाल्डो हा 6 वर्ल्ड कप स्पर्धेत गोल करणारा जगातील पहिला खेळाडू बनलाय. त्यासोबत पोर्तुगालसाठी वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू, एकाच सामन्यात 2 गोल करणारा स्पर्धा इतिहासातील वयस्कर खेळाडू आणि पोर्तुगालसाठी वर्ल्ड कप मध्ये गोल करणारा तरुण आणि वयस्कर खेळाडू म्हणून त्याच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे. 90च्या दशकातील दिग्गज गायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. अलका याग्निक पुरस्कार स्वीकारत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. यामध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी अलका याग्निक यांच्या नावाची घोषणा केली जाते. त्यावेळी अलका याग्निक पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपल्या जागेवरून उठतात. त्यावेळी त्या सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडल्या. त्यानंतर पुढे पुरस्कार स्वीकारण्यासाठी जातात. तेवढ्यात एक नर्स पुढे येऊन त्यांना आधार देते. त्यानंतर पुढे जात अलका याग्निक पद्म पुरस्कार स्वीकारतात. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून चाहते चांगले चिंतेत पडलेत.